नमस्कार मंडळी, झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर मंडळी, आज आपण आळू वडी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि नवशिक्के बॅचलरसाठी तर फार उपयोगीची ही पद्धत आहे। आणि तुम्ही पहिल्यांदा जरी ही आळू वडी बनवत असाल ना तरी सुद्धा तुमची आळू वडी एकदम परफेक्ट होणार। आणि महत्त्वाचं म्हणजे आळू वडीचा रोल न बनवता आज आपण आळू वडी बनवणार आहोत। तरी पण सुद्धा भरपूर असे पदर्स असलेले आळू वडी बनवणार आहोत। आणि बऱ्याच जणांना आळू वडीचा रोल बनवता येत नाही, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे। आणि जरी आळूवडीचा रोल बनवता आला तरी तो आळूवडीचा रोल तेलात तळताना सुटतो। तर असं होऊ नये म्हणून आजची पद्धत ही खास तुमच्यासाठी आहे। चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर आळूवडी बनवण्यासाठी इथे मी आळूची पानं 10 ते 12 घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतली। आणि याच्या ज्या शिरा आहेत ना त्या एकदम कोवळ्या आहेत, त्यामुळे मी काढून घेतलेल्या नाही, थोडंसं हलकंसं मी लाटण्याने याला लाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे, बाउल घ्यायचा, बाउलमध्ये 2 वाटी बेसन पीठ घालायचे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचे। तांदळाच्या पिठाने आळूवडी कुरकुरीत होते। आता अर्धा चमचा हळद, तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता वाटीमध्ये जे वाटण आहे ना, हिरवी मिरची, लसूण, ओवा, जिरेचं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं वाटण घातले। आता यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे आळूवडी खाल्ल्यानंतर घशाला खवखव होऊ नये म्हणून लिंबाचा रस घालायचा। आणि जर तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचं पाणी करून यामध्ये घालू शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ मळायचे, जास्त पातळसुद्धा पीठ मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही। आणि जर जास्त पातळ पीठ मळलं तुम्ही तर ते वडी बनवताना त्यातून बाहेर येतं, आणि जास्त घट्ट जर बनवलं तर ते घशात वडी खाताना दाटल्यासारखी होते। त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ दाखवला आहे, व्हिडिओ जसं आहे तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचे। आता पीठ मळून झाल्यानंतर इथं मी चाळण घेतली। आता या चाळणीमध्ये मला आळूवडी उकडायची आहे, त्यामुळे इथे मी चाळण घेतली। आता तिला तेल लावून घेतलं आहे सगळीकडे व्यवस्थित। आता तेल लावलेल्या चाळणीमध्ये आळूचं पान ठेवायचे आणि त्याला असं आपल्याला हे बेसनपीठाचे जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचे आणि सगळीकडे व्यवस्थित पानाला बेसनपीठ लावून घ्यायचे। आणि बेसनपीठ लावताना सुद्धा काय करायचे बघा, जास्त दाट लावायचं नाही, असं पातळ हलकंसं बेसनपीठ लावून घ्यायचे। तर बघा, पहिल्या पानाला बेसनपीठ मी कसं लावलं आहे अगदी तसंच लावून घ्यायचे। आता पहिल्या पानाला मी बेसनपीठ लावून घेतले। आता दुसरं पान ठेवायचे त्याच्यावर, तर त्याच्या विरुद्ध दुसरं पान ठेवायचे, त्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आणि तिसरं पानसुद्धा त्याच्या विरुद्ध ठेवायचं। आणि असं करत करत आपल्याला व्यवस्थित 6 ते 7 पानांचे असा थर लावून घ्यायचा। आणि विरुद्ध दिशेने का ठेवायचं बघा, एकाच बाजूने आळूवडी जास्त जाड होऊ नये म्हणून काय करायचे, सगळीकडे एकसारखी आळूवडी यासाठी आपल्याला अशी विरुद्ध दिशेने पानं ठेवायची आहेत। इथे मी 6 ते 7 पानांचा असा थर केलेला आहे। आता सगळी व्यवस्थित ही बेसनपीठ लावून झाल्यानंतर अशी चाळण उचलायची, गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवायची, गॅस मात्र मिडियम ठेवायचा आणि 15 मिनिट आळूवडी उकडून घ्यायची। 15 मिनिट झालेले आहेत। आता काय करायचे, टूथपिकनी चेक करायचं आहे आळूवडी उकडली आहे की नाही। बघा, छान उकडलेली आहे, अजिबात टूथपिकला आळूवडी चिटकलेली नाही। आता पूर्ण थंड करून घ्यायची आहे। थंड केल्यानंतर काढून घ्यायची चाळणीतून। बघा, अजिबात आळूवडी चाळणीला चिटकलेली नाही। आता आपल्याला लगेच कट करून घ्यायची आहे। बघा किती छान दिसायला पण दिसत आहे, मस्त अशी आपली ही आळूवडी उकडलेली आहे। आता लगेच कट करून घ्यायची आहे। इथे मी चौकोनी आकारामध्ये आळूवडी कट करून घेणार आहे आणि छान अशी कटसुद्धा होत आहे। चाकूला बघा अजिबात यातलं बेसनपीठ चिटकत नाही किंवा आळूवडी ही तुटतसुद्धा नाही। बघा, अशी आपली आळूवडी मस्त कट करून झालेली। तर हे बघा, तुम्हाला मी यातली एक आळूवडी दाखवते, एकदम भरपूर अशी पदर असलेली आळूवडी तयार झालेली। बघा, रोलला मागे टाकणारी ही आळूवडी तयार झालेली। तुम्हाला जर रोल बनवता येत नसेल, तुम्हाला टेन्शन येत असेल रोल बनवायचा, तर ती रोलला विसरून जा आणि ही पद्धत तुम्ही जरूर ट्राय करा। चला आता आपण आळूवडी तळून घेऊया। तर इथे मी छान तेल गरम करून घेतले, गॅस मात्र मीडियम ठेवला आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ही आळूवडी छान तळून घ्यायची। आळूवडी तळताना फुल गॅसवर अजिबात तळू नका, मीडियम गॅसवर तळून घ्या। आतपर्यंत व्यवस्थित तळली पाहिजे आणि व्यवस्थित कुरकुरीत झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। बघा, मस्त अशी ही आळूवडी तळून झालेली आहे। एकदम भरपूर अशी पदर्स असलेली आळूवडी तयार आहे, कुठेही सुटलेला नाही पदर याचा, बघितला का तुम्ही, एकदम परफेक्ट अशी ही आळूवडी तयार आहे। तर मंडळी, काय म्हणता मग, आहे ना एकदम परफेक्ट रेसिपी ही आळूवडी बनवण्याची? एकदम सोपी पद्धत आहे ना। तुम्ही पहिल्यांदा जरी आळूवडी बनवली ना तरीसुद्धा तुमची परफेक्ट होणार, अजिबात बिघडणार नाही आणि तुमच्या घरचे सगळं तुमचं कौतुकच कौतुक करणार याची मला 100% नाही 101% गॅरंटी आहे।
मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.